नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। तर बघा, आता आपण काय बघतोय की करंटसाठी काय करायचं, 2024ची एक्झाम आहे 2 फेब्रुवारीला 25ला होणारी, ह्याच्यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी असं तारीख वाजून का सांगतोय तर ह्याच्या मागे एक इंटेन्शन आहे। बघा, आपली एक्झाम जी झाली होती ना, तर ती 30 एप्रिलला झाली होती 2023ला। त्यातले ऑब्झर्वेशन काय आहेत आणि आपण काय करायचं हे पहा। 30 एप्रिलला एक्झाम झाली होती आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन कुठले आलेले आहेत, मागच्या वेळेस आणि ह्या वेळेच्या एक्झाममध्ये फरक आहे। बघा, फरक दोन गोष्टीत आहे, तुम्हाला सांगतो फरक काय आहे। मागच्या वेळेस गट ब आणि गट क ची एक्झाम सोबत झाली होती, त्यामुळे तुम्हाला वन लाइनर क्वेश्चनचं प्रमाण आणि मॅथ्स रिजनिंगला क्वेश्चनचं प्रमाण हे वेगळं दिसलं। तुम्ही माझं तुम्हाला खरं वाटत असेल, खरं म्हणजे क्रॉस चेक करायचं असेल तर 2022चा पेपर बघून बघायचा गट ब चा, त्यातली गणितं बघायची आणि 2023ची गणितं आणि करंटची कंपॅरिझन करायची, तर तुम्हाला स्पष्टपणे फरक जाणवेल की त्यावेळेस गट ब ची सेपरेट एक्झाम होत होती, म्हणजे ज्यावेळेस गट ब ची सेपरेट एक्झाम होत होती त्यावेळेस गट ब ची सेपरेट एक्झाम होत होती ती, आणि आता सेपरेट म्हणजे एकत्र झाल्यानंतर काय फरक पडला पेपरमध्ये। तर वन लाइनरचं तुम्हाला सांगतो ऑब्झर्वेशन काय आहेत सांगतो। गट ब चा पेपर सेपरेट होता त्यावेळेस आणि क चा सोबत होतं त्यावेळेस, ब आणि क चं एकत्र होतं त्यावेळेस वन लाइनरचं क्वेश्चनचं प्रमाण वाढलं। ह्याच्यामध्ये वन लाइनरचं ऑन अन ॲव्हरेज पेपर बघा, मागच्या वेळेस किती 40 पेजेसचा पेपर होता। मी कशासाठी सांगतो हे, तर तुम्ही मागचं काढून बघा 2022चा पेपर आणि 2023चा पेपर, मी तुम्हाला करंटचे क्वेश्चन हे करून दाखवतो, करंटचे क्वेश्चन कसे हे झालेत ते। तर उदाहरणासकट आपण बघणार आहोत की कसा पेपर, तर हे तुम्हाला दिसतंय ना, व्यवस्थित दिसत असेल तर मी असं समजून चालतो की तुम्हाला दिसतंय। तर 48 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, पेपर कधी झाला आहे 30 एप्रिलला झाला पेपर आपला, पेपर एप्रिलला झाला होता, किती एप्रिलला 30 एप्रिल 2023ला पेपर झाला होता। क्वेश्चन विचारला आहे बघा 21चा, तर ह्याच्यामध्ये हे अशोक चक्र विचारलेलं आहे, म्हणून तुम्हाला पुरस्कार विचारताना 2 वर्षाचे पाठीमागटले माहीत पाहिजे। हे तुम्हाला मी कशासाठी सांगतोय, हे माहीत असावं म्हणून सांगतोय, तुम्हाला विथ प्रूफ सांगतोय, असं हवेत बोलत नाही आहे। आणि 30 एप्रिल 2023चा पेपर आहे बघा, मग आता आपल्याला किती 2025मध्ये पेपर होतोय, 2024 फोकस ठेवायचं, आणि जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते आपण 2023चे पण बघणार आहे, म्हणजे 23-24 आपलं कव्हर होतंय। लक्षात आलं कशासाठी करतोय आपण हे सगळं 8 तास कशासाठी करतोय आपण। 2000 ज्ञानपीठ पुरस्कार हा महत्त्वाचा पुरस्कार आहे बघा, हे तुम्हाला माहितीच पाहिजे। त्याने असं कुठलेही पुरस्कार विचारलेत का? आता बघा, हे काय आहे, जागतिक आरोग्य संघटनेनं कोणती भारतीय राज्याची निवड केली। आता हे कशासाठी विचारले, जागतिक तंबाखू विरोधी पुरस्कार 2022चा, एक्झाम कधी झाली 23ला आणि कधी 30 एप्रिलला झाली, हा पुरस्कार 22चा आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, 1 वर्ष पाठीमागचं पकडून चालायचं, मॅक्झिमम 1 वर्ष पाठीमागचं पकडून चालायचं। अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चनचं प्रमाण दिसतं बघा जास्त, म्हणजे ATM कुठं आहे, खेलरत्न बघा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आपण सर्व घेतलेलं आहे। आता 2020मधलं विचारले त्यांनी, लॉकडाऊनमध्ये शेतकरी मंत्र्याने सुलभ वाहतुकीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन, म्हणजे ॲप्लिकेशनवर क्वेश्चन असतो, हे आपण सर्व घेणार आहोत, जे आपण इथं आपल्या यूट्यूबला घेतलेलं आहे म्हणजे राहिलेलं आहे। बघा, तुम्हाला मी ह्या अँगलनं पण हे पुरस्कार एक्सप्लेन केलेलं आहे बघा, की प्रभावतींचं साहित्यिक क्षेत्र कुठलं आहे। आता तुम्हाला माहितीच पाहिजे। बरं, इथं तुम्हाला जर माहिती नसेल तर लिहिता येतं का उत्तर, तर नाही येत, माहितीच पाहिजे अशा गोष्टी। तुम्ही मल्टिपल स्टेटमेंट असताना एक हे असतं की तुम्हाला त्याच्यामध्ये एक ऑप्शनमध्ये समजा 1 2 3 4 अशा लाईन असतील, 1 2 3 आणि 4, आणि खाली ऑप्शन A B C आणि D असेल, तुम्हाला एक माहिती असेल तर दुसरा इलिमिनेट करता येतं, असं काहीतरी करता येतं। पण अशा ह्याच्यामध्ये ना, म्हणजे वरती एक लाईन आहे, सिम्पल क्वेश्चन आहे फॅक्च्युअल, तर ते तुम्हाला इथं माहितीच पाहिजे। आता तुम्हाला साहित्य मारला, तुम्ही संगीत मारला, खेळ मारला, ह्याच्यामध्ये नागरी सेवा आपण कट करू शकतो, पण या तिन्ही पर्यायामध्ये कन्फ्यूज होतो। सो त्यामुळं तुम्हाला परफेक्टच माहीत पाहिजे। आणि दुसरं म्हणजे काय आहे, इथं वेळेचं बंधन आहे, वेळ पण महत्त्वाचा आहे, वेळ कमी आहे। राज्यसेवेला वेळ किती असतो, 2 तास, इथे 1 तास असतो, त्यामुळं ते पण फरक पडतो। त्यामुळं तुम्ही काय करायचं, स्ट्रॅटर्जी काय ठेवायची, की आपण घेतलेलं, आता आपण काय करतोय, सिम्प्लिफाईडचं इयरबुक घेतोय, तर सिम्प्लिफाईडची इयरबुक आपण पूर्ण रिव्हिजन करतोय। तर तुम्ही काय करायचं, फक्त एकच करायचं की ज्यावेळेस तुम्ही वाचताय त्यावेळेस हेडफोन कानात टाकायचे, व्हिडिओ बघत
ते अंडरलाईन करून ठेवायचं. नेक्स्ट टाईम ऐकताना. आता तुम्ही म्हणत होता की आपण जे ग्रुप बनवला आहे तो ग्रुप का बनवला आहे सेपरेट, ह्यासाठी सांगतो. कारण यूट्यूबला मला एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी बराचसा वेळ जात होता. ते SEO करा, त्याचं ते टायटल टाका, टॅग टाका, डिस्क्रिप्शन टाका, ह्याच्यामध्ये वेळ जात होता. पण आता सध्या काय होतं, आपल्याला एक ग्रुप बनवल्यामुळं आपल्याला काय होतं, तुम्हाला रीच करण्यासाठी माझा वेळ कमी झाला. म्हणजे आता मी तुम्हाला एखादा व्हिडिओ टाकायचा असेल तर आहे असा पोस्ट करू शकतो. आपण लाईव्ह पण करू शकतो. लाईव्ह करण्याचा फायदा काय असतो, आता समजा आपण आज एक महत्त्वाचे टॉपिक डिस्कस करायचे ठरवले, तर आपण 1 तास जरी बसलो ना तरी आपला 10 मार्काचा पोर्शन कव्हर होतो. कारण आपण महत्त्वाच्या गोष्टी कव्हर करतो. सो तसं करूयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे इकॉनॉमी आहे ना, इकॉनॉमीला इकॉनॉमिक्स जे आहे, इकॉनॉमिक्स 15 मार्काला आहे. आणि करंट ओरिएंटेड इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन जे असतात ना ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक इथंच घेऊयात. करंटच्या अँगलनं इम्पोर्ट एक्सपोर्ट बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे वाटत आहेत तुम्हाला, ते इथंच याच ग्रुपला घेऊयात. तुम्हाला फायदा मी तिथं काय ॲडव्हर्टाइजमेंट करताना किंवा सांगताना सांगितलेलं नाही, तरी पण आपण ह्याच ग्रुपला घेऊयात. आलात एकत्र तर तुमचा इथं करंटचा 15 आणि इकॉनॉमिकचा 15 असा 30 क्वेश्चनचा अभ्यास इथंच होऊन जाईल. हे लक्षात ठेवा, हे कन्फर्म आहे. मी हा वाटल्यास तर व्हिडिओ यूट्यूबला पण टाकतो, आपल्या चॅनलला पण टाकेल. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी पटकन व्हा, लेट जॉईन होऊन उपयोग नाही. मी आत्ता जेवढे विद्यार्थीला पाहिजे डिस्कस करण्यासाठी किंवा ऑनलाईन करण्यासाठी तेवढे पूर्ण झालेले आहेत. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यायचं. आणि परत मला जो स्क्रीनशॉट आहे ना तो याच नंबरला टाकायचा. आपण उद्या संडे आहे, उद्यापासून सुरुवात करूयात. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपला प्लॅन कसा आहे की राहिलेलं 2024चं इयरबुकचे टॉपिक सुरुवातीला IMP टॉपिक करून घ्यायचे आणि पूर्ण इयरबुक करायचं. ह्याच्या ओरिएंटेड राहिलेलं 2023चे महत्त्वाचे पुरस्कार आणि जे आहे प्रिव्हियस अँगलनं तर ते करून घ्यायचं. असा आपला प्लॅन आहे. हे आपण किती दिवसात करणार आहोत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, अजून तुम्हाला सर्व व्हिडिओ मी तिथं टाकून देईन. तुम्हाला किती बघायचे ते बघा. तिथं जाऊन तुम्हाला एका दिवसात रिव्हिजन करायची आहे की 2 दिवसात करायची आहे की आठवड्यात करायची, हे तुम्ही ठरवा. मी तिथं टाकून देईल, तुम्ही तिथं बघत राहा. चला, धन्यवाद. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. आपण उद्या भेटूयात.